नमस्कार मंडळी, कशी आहात? बरे असालच. आज मी तुमच्यासोबत परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. दुधी भोपळ्याची भाजी कोलंबी घालून. चला तर आपण पहिली कोलंबी मॅरिनेट करून घेऊया. ही साधारण 200 ग्रॅम कोलंबी आहे. तेवढी सगळी आपल्याला लागणार आहे. एक अर्धा चमचा हिंग, एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तिखट आणि पाव लिंबू. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. आणि 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवू. कोलंबीला आता मॅरिनेट करून झालं आहे. आता आपण ह्याला 10 मिनिटं बाजूला ठेवूया. हा 400 ग्रॅम भोपळा आहे. हा मी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. पण एक लक्षात घ्या, जर दुधी भोपळा कडू असेल तर तो घेऊ नका. तो तुम्ही आधी मी कढई तापत ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालूया. आता तेल तापेपर्यंत थोडीशी वाट बघू. तेल तापलेलं आहे. आता 1 चमचाभर आपण हिंग घालूया. मोहरी, मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपली मॅरिनेटेड कोलंबी. कोलंबीला आता चांगलं सवताळून झाल्यावर होईपर्यंत थांबूया. आता कोलंबी सवताळून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कांदा. हा जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम कांदा आहे. तो पण आपण चांगला सवताळून घेऊ. गॅस थोडा वाढवला तरी चालेल. थोडासा कांदा मऊ होईपर्यंत एक 10 मिनिटं झाकून ठेवूया. हा कांदा आता सवताळून झालेला आहे. याच्यामध्ये आता मी थोडासा कढीपत्ता घालते. हा आमच्या किचन गार्डनचा कढीपत्ता आहे. आता याच्यामध्ये आपण ही दुधी घालूया. आता याच्यामध्ये आपण लगेच मसाले टाकून देऊ. थोडीशी हळद, अर्धा चमचा आपण कोलंबीला पण मॅरिनेट केलेलं आहे म्हटल्यावर हे दुधी पुरतच सगळे मसाले घालायचे. 1 चमचा तिखट, 1 चमचा जिरेची पूड आणि चवीप्रमाणे मीठ. मीठ पण आपण आताच टाकून घेणार आहोत. तर हे सगळं व्यवस्थित सवताळून घ्या. सगळी कोलंबी आणि मसाला हा सगळा भोपळ्याला लागला पाहिजे. आणि एक 5 मिनिटं झाकण ठेवा. किती पाणी सुटतंय ते बघूया, कारण भोपळ्याला स्वतःच्या अंगचं पाणी सुटणार आहे. तर आपल्याला किती पाणी टाकावं लागेल ते आपण नंतर बघू. तर दुधी भोपळ्याला आपण चांगलं सवताळून घेतल्यावर एक 10 मिनिटं ठेवलं आहे. पण आता त्याच्यात काही एवढं पाणी सुटलं नाहीये, तर आपण वरून पाणी घालूया.
चांगलं सवताळून घेतल्यामुळे भाजीला चव चांगली येते, म्हणून त्याला सवताळून घ्या, पाणी घालायची घाई करू नका. आता एक 10 ते 15 मिनिटं भोपळा आणि कोलंबी शिजून द्या. आता आपला भोपळा हा आणि कोलंबी चांगली शिजलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचंय. याच्यामध्ये मी ओलं खोबरं वाटून घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. ही भाजी जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर जास्त खोबरं घाला आणि थोडी कमी एक हवी असेल तर कमी घाला. आम्हाला थोडी रस्सा लागतो म्हणून आम्ही जास्त खोबरं घातलंय. थोडासा गूळ आणि अर्धा चमचा गरम मसाला. हा गरम मसाला घरगुतीच आहे, जो आम्ही घरीच करतो. आता ही भाजी चांगली मिक्स करून घ्या आणि 1-2 मिनिटं त्याला उकळी येईपर्यंत थांबा. खोबऱ्याचं वाटण घातल्यावर आता त्याला चांगली वाफ आलेली आहे. आता आपली भाजी रेडी आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी कोथिंबीरीने आपण गार्निश करूया. चला तर तयार आहे आपली दुधी भोपळ्याची भाजी कोलंबी घालून. चला मंडळी, आपली भाजी तयार आहे. ही भाजी आपण चपाती, गरम गरम भाकरी किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकतो. एन्जॉय युअरसेल्फ.